कारण चिंता वाढवणारी अशी ही बातमी आहे। गुइलेन बॅरे सिंड्रोमनं राज्यात पहिला बळी घेतलाय। सोलापूरच्या तरुणाच्या जीबीएस मुळे त्याचा मृत्यू झालाय। सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या धायरीमध्ये राहत होता। सी असणारा हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करत होता आणि पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता। एका कार्यक्रमासाठी तो सोलापुरात गेला। तिथे त्याची प्रकृती आणखी जास्त बिघडली। 5 दिवस या तरुणावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलंय। पहिला बळी जीबीएसनं घेतलाय। तर गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार नेमका कसा होतो पाहूयात। गुइलेन बॅरे सिंड्रोम कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू कारणीभूत आहे। यासाठी दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यावरती कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग होतो। संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होतात। 1 ते 3 आठवड्यांच्या आत जीबीएसचं निदान करणं आवश्यक असतं। तर या आजाराची लक्षणं नेमका काय ती सुद्धा आपण पाहूयात। अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या ही याची प्रमुख लक्षणं आहेत। तर आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, तर पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटली बंद पाणी प्या। शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणानं स्वच्छ हात धुवा। भाज्या आणि फळं चांगली धुवूनच मग खा। मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा। कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा। आणि यानंतर पुण्यातूनच पुढची बातमी आहे ती म्हणजे पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढताना दिसतायत। आतापर्यंत पुण्यात जीबीएसचे एकूण 74 रुग्ण आढळलेत आणि यातले 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। याच पार्श्वभूमीवरती सरकारनं आता मोठा निर्णय घेतला। पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवरती आता मोफत उपचार केले जाणार आहेत। रुग्णांना स्वखर्चानं उपचार करावे लागत असल्यानं मोठा भुर्दंड सुद्धा बसत होता, मात्र आता रुग्णांची हेळसांड पाहता पुणे महापालिकेनं जीबीएसच्या रुग्णांवरती मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतलाय। कमला नेहरू रुग्णालयात त्यासाठी 50 सामान्य बेड आणि 15 आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले। जीबीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं। मी ते आयुक्तांना पाठवलं। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला। तर कमला नेहरू रुग्णालयाबाहेरून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। थेट जाऊयात। पुण्यात गिलियन बॅरी सिंड्रोमचे तब्बल 73 रुग्ण आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने दक्षता म्हणून पुण्यातील याच कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आता जी यंत्रणा आहे ती आता सक्षम करायला सुरुवात केलेली आहे। कमला नेहरू रुग्णालयाच्या बाहेर मी सध्या उभा आहे आणि पुणे महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहे या ठिकाणी 15 बेड जे आहेत ते देखील आरक्षित करण्यात आलेले आहेत। आयसीयू वॉर्डमध्ये हे सगळे बेड असणार आहेत, त्यामुळे जे रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतील त्यांच्यावर तत्पर आणि तात्काळ सेवा मिळावी म्हणून पुणे महानगरपालिकेकडनं जी यंत्रणा आहे ती देखील आता सक्षम करण्यात आलेली आहे। शिवाय जे रुग्ण या ठिकाणी BRS म्हणजे ज्या सिंड्रोमचा उपचार घेण्यासाठी येत आहेत त्यांच्यावर उपचार फ्री जे मोफत उपचार आहेत ते देखील या ठिकाणी करण्यात येणार आहेत। उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या रोगाचा जो संसर्ग पुणे शहरात होतोय त्याचा आढावा घेतलेला असून पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले जे आहेत त्यांच्यासोबत कमला नेहरू रुग्णालय प्रशासनाची एक बैठक देखील या ठिकाणी सुरू आता आहे आणि त्यामुळे पुढच्या काही क्षणांमध्ये जे इथले आरक्षित बेड आहेत ते देखील रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे हा रोगाचा जो प्रतिसाद सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय तो कमी करण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आणि यानंतर आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आज प्रजासत्ताक दिनी त्यांना मोठं गिफ्ट मिळालंय। कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेनं पुन्हा एकदा सुरू झालाय।
कोस्टल रोड आणि वरई वांद्रे सिलिंकला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. या पुलाच्या लोकार्पणानंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता केवळ 12 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. या पुलाचं लोकार्पण जरी आज झालं असलं तरी प्रत्यक्ष वाहतूक ही 27 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. नेमकं उद्घाटन करतानाची ही दृश्य आपण पाहतोय. कोस्टल रोड आज मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतोय. आज त्याचं उद्घाटन झालंय. उद्यापासून त्यावरून प्रवास करता येणार आहे. या कोस्टल रोडचं पूर्ण झालेलं आहे. आज एकूण कनेक्टर वाहिनीसह 3 वेगळ्या ज्या कनेक्टर वाहिन्या आहेत, एक मरीन ड्राईव्ह येथील, त्यासोबतच एक बिंदू बघतोय की एक या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे. या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे. आणि यानंतर आता टॉप 50 कडे वळूयात. राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2147 घरं आणि 110 भूखंड विक्रीकरिता 5 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता लॉटरी काढली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी सुमारे 25,000 अर्ज अनामत रकमेसह आलेत. 1 एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू होणार आहेत. घरगुती ग्राहकांना सुद्धा टीओडीचा लाभ द्यावा अशी मागणी केली जाते. या अंतर्गत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत प्रति युनिट 80 पैसे इतकी मोठी सूट दिली जाते. महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे, कारण तूट भरून काढण्यासाठी महावितरणनं वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलाय. गेल्या 3 वर्षांत महावितरणची तूट 20,000 कोटींवरती पोहोचली आहे. त्यामुळे ही तूट आता वीज दरवाढीतून भरून काढली जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या नागरिकांची वंदे भारतची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच कटरा बारामुल्ला मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या ट्रेनची चाचणी पूर्ण झाली असून जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असणाऱ्या चिनाब ब्रिजवरून वंदे भारत धावली आहे. जागतिक बाजारातील तेजीमुळे सोन्याच्या भावावरती मोठा परिणाम झालाय. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर आता जीएसटीसह 83,000 रुपयांवरती पोहोचलाय. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली असल्याची माहिती सोने तज्ज्ञांनी दिली आहे. खादीच्या तिरंगा खरेदीत मोठी वाढ झाली आहे. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती झेंड्यांची आवश्यकता असते आणि त्यामुळे केंद्र सरकारनं ध्वज निर्मितीसाठी खादीशिवाय सॅटिनच्या कापडाला सुद्धा परवानगी दिली. असं असलं तरी सुद्धा लोकांचा कल मात्र खादीच्या तिरंगा झेंड्यांकडेच असल्याचं पाहायला मिळालं. 27 जानेवारी 2025ला समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य असणार आहे. 27 जानेवारीला यूसीसी पोर्टलचं उद्घाटन होणार आहे. उत्तराखंडमध्ये यूसीसीच्या अंमलबजावणीसाठी पुष्कर सिंग धामी सरकारनं सगळी तयारी पूर्ण केली आहे. नाशिक महापालिकेतर्फे 15 फेब्रुवारीपासून घंटागाड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा स्वीकारला जाणार आहे. ओला सुका कचरा वेगळा ठेवण्याची सुविधा घंटागाड्यांमध्ये आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. तशी सुविधा नसेल तर संबंधित घंटागाड्यांच्या ठेकेदारांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ध्वजवंदन केलंय. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीसांनी ध्वजवंदन केलं. सरकार स्थापन झाल्यानंतर यंदाचा फडणवीसांचा हा अगदी पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे. तर ठाण्यातील साकेत मैदान या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदनाही दिली आहे. तर तिकडे पुण्यात राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ध्वजवंदन केलंय. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवरती अजित पवार यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिवाय आज पुण्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.
रत्नागिरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. रत्नागिरीतल्या शिवाजी स्टेडियम इथे हा रंगतदार कार्यक्रम झाला. ध्वजवंदनानंतर देखणं असं संचलन पोलीस दलाच्या माध्यमातून करण्यात आलं. वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय ध्वजवंदन केलंय. वाशिमचे पालकमंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ हे पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्यात आले होते. त्यांच्या वाशिम जिल्ह्यातील कामकाजाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. आणि आता एका व्हायरल मेसेज बाबत सविस्तर बातमी पाहूयात. माजी क्रिकेटर सेहवागचा घटस्फोट झाल्याचा दावा सध्या सोशल मीडियावरून केला जातोय. मात्र खरंच सेहवागचा घटस्फोट झालाय का की घटस्फोटाची अफवा पसरवली जाते याची आम्ही पडताळणी केली आणि मग काय सत्य समोर आलंय पाहूयात. सेहवागचा 20 वर्षांनंतर घटस्फोट. हार्दिक शमीनंतर सेहवागचाही काडीमोड. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? ओम बीवीआय नमः, ओम कीवियाय नमः, जय बीवी जी की जय, कीवी जी की जय. बीवी और कीवी ने दहशत मचाई हुई है. बीवियों को प्रसन्न करना तो आप लोग जानते ही हैं. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग असं का बोलतोय? सेहवागला पत्नीची इतकी भीती का वाटतीये? याचीच आता चर्चा जोरदार रंगतीये. कारण सध्या सोशल मीडियात वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा रंगलीये. 20 वर्ष सुखाने सुरू असलेल्या नात्याला आता कुणाची तरी नजर लागल्याचं बोललं जातंय. मात्र खरंच सेहवाग आणि आरतीचा घटस्फोट झालाय का की हे अफवा आहे? हे लाखो क्रिकेट प्रेमींना जाणून घ्यायचंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. सेहवाग आणि आरती गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. सेहवाग आणि आरतीनं इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलाय. त्यामुळे दोघंही घटस्फोट घेऊ शकतात. हा मेसेज प्रचंड व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा फक्त सोशल मीडियात आहे. घटस्फोटाबाबत सेहवागनं अधिकृत माहिती दिलेली नाही. सेहवाग आणि आरती अहलावादचं लग्न एप्रिल 2004 साली झालं. लग्नाआधी 3 वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. सेहवाग आणि आरतीला आर्यवीर आणि वेदांत अशी 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं क्रिकेटमध्ये करिअर करतायत. वीरेंद्र सेहवागनं 2000च्या दशकात क्रिकेटचं मैदान गाजवलं. त्याची स्टाईल अनेक जण फॉलो करायचे. घरोघरी त्याचे अजूनही फॅन्स आहेत. मात्र आता असं काय झालं की सेहवाग आणि पत्नीच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे? आमच्या पडताळणीत खरंच घटस्फोट झालाय की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांमुळे सेहवागचे चाहते प्रचंड अस्वस्थ आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि यानंतर आता बातमी थेट जालन्यातून आहे. जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका तरुणानं स्वतःलाच पेटवून घेतल्याची. वाटूर फाटा इथली ही घटना CCTV मध्ये चित्रित झाली आहे. गावातल्या व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा पैशांचा वाद होता आणि याच वादातून त्याने स्वतःला जाळून घेतलं. आगीत तरुण 50% भाजलाय. जालन्यातील एका खासगी रुग्णालयात तरुणावरती आता उपचार सुरू आहेत. त्याची दृश्य सध्या आपण पाहतोय. अतिशय भयंकर अशी CCTV दृश्य सध्या साम टीव्हीच्या हाती लागली आहे. एका तरुणानं स्वतःलाच पेटवून घेतलंय. अगदी रस्त्यावरती पळत असताना त्याने स्वतःला आग लावून घेतलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. एका वादातून थेट त्याने आपल्या आयुष्यावरती याचा. आणि यानंतर टॉप 50च्या माध्यमातून इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात.
नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंड इथे 76वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. पोलीस परेड ग्राउंड इथे जिल्ह्यातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तर गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा सन्मानही करण्यात आला. लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानावरती पालकमंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. विविध शासकीय योजना देखाव्याद्वारे पथसंचलनातून दाखवण्यात आल्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला. धाराशिव इथे पोलीस कवायत मैदानावरती मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर सोलापूर पोलीस मुख्यालय मैदानावरती शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांचा संस्थांचाही सन्मान करण्यात आला. पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पालघरचे नवनियुक्त पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही उपस्थित होते. तर सांगलीतही प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शासकीय ध्वजवंदन सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पार पडला. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून संचलन सुद्धा करण्यात आलं. आता बातमी कुंभमेळ्यासंदर्भात आहे. कुंभमेळ्यात आलेला IITN बाबा हा ISIचा हेर असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच हा बाबा कुंभमेळ्यामध्ये हेरगिरी करतोय का, याचीच मग पडताळणी आम्ही केली आणि नेमकं तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूयात. IITN बाबा ISIचा हेर. महाकुंभमेळ्यात बाबाची हेरगिरी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? कुंभमेळ्यात हा IIT बाबा दिसला आणि त्याची देशभर चर्चा झाली ती त्याच्या शिक्षणाची. एवढं शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी या बाबानं का सोडली, असे सवालही विचारण्यात आले. मात्र हा IITN बाबा नसून ISIचा हेर असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दाव्यात कितपत तथ्य आहे? खरंच हा बाबा हेर आहे का, याची सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. IITN बाबा हा ISIचा हेर आहे. IIT रोपरचा माजी विद्यार्थी आहे. ब्रह्मोस अवकाश संशोधन संस्थेत तो इंजिनियर बनला आणि त्यानंतर ISI साठी हेरगिरी करताना पकडला गेला. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा सुनावून देखील हा IITN बाबा कुंभमेळ्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच या बाबाला जन्मठेपेची शिक्षा झालीये का? याआधी त्याला अटक झाली होती का? कुंभमेळ्यात हा बाबा आलाच कसा, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण याआधी जुना आखाड्याचे महंत यांनीही हा बाबा फेक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या दाव्याची पडताळणी करणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. IIT बाबाची तुलना निशांत अग्रवालशी करण्यात आली. IIT बाबा आणि निशांत अग्रवाल दोन्ही वेगळे आहेत. अभय सिंग असं IIT बाबाचं नाव आहे. अभय सिंगनं 2008 आणि 2012 साली मुंबईतून शिक्षण घेतलं. IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली. दावा केलेली व्यक्ती ही निशांत अग्रवाल आहे. या निशांत अग्रवालला 8 ऑक्टोबर 2018 ला अटक झाली होती. त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल प्रकरणात गुप्त माहिती पाकिस्तानच्या ISIला पुरवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
मात्र महाकुंभमेळ्यात असलेला IIT बाबाचा ISI शी संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत IIT बाबा ISI चा हेर असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.